सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की, श्री गोविंद प्रभु महाराज की। सर्वांना श्री गोविंद प्रभू अवतार दिनाच्या निमित्तानं आलेले सर्वच सद्भक्त शिरवाडे वणी येथील सर्वच भक्तांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले परमपूजनीय सुदामदादा अंकुळनेरकर जाधववाडी, त्याचप्रमाणे संभाजीनगरवरून येथून आलेले सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळाचे उपाध्यक्ष रवींद्र पाटील व त्यांचे कुटुंब, इतर गावाहून आलेले सर्वच सद्भक्त, दोडांबे असेल, काही वडनेर असेल आणि नाशिकवरून आलेले माझ्याबरोबर सर्व परमार्ग सेवक, सर्वांनी आपापले विचार मांडले, आपल्याला मार्गदर्शन लाभलं। म्हणजे वर्षातून आपण 12 कार्यक्रम घेत असतो, सर्व अवतार पण घेत असतो। एक सूचना करावीशी वाटली, एक असा कार्यक्रम घ्यायचा का त्यावेळेस फक्त तुम्हीच बोलायचं, साधू आणून बसवायचे इथं, त्यांना सांगायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही, तुम्हाला ऐकायला बोलवायचं। तर तुमची बी त्या निमित्ताने प्रॅक्टिस होईल। आणि साधू जर नसेल आणि तुम्ही बोलत असेल तुम्हाला मजा नाही वाटणार, म्हणजे काय ऐकणार कोणी, आणि तुम्ही पण येणार नाही, साधू नाही, आपणच आपल्यात काय बोलायचं, दररोजच ऐकत राहतो। तर नामधारक वासनिक हे बोलले पाहिजे, या मंडळाचा अजेंडा असल्यामुळं सर्वांनी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे, एक व्यक्तिमत्व विकास घडला पाहिजे। आणि आपण अनेक विषयावरती बोलतच असतो, पण धर्मावरती बोलण्याची आपली प्रॅक्टिस, धर्मावरती बोलण्याची एक वासना, धर्मावरती बोलण्याची एक इच्छा आपण निर्माण केली पाहिजे आपल्यामध्ये। कारण आपण सर्व विषयावरती बोलतो पण धर्मावरती बोलत नाही, आणि म्हणून हे सर्वच मंडळी आपापल्या परीने आपापले विचार मांडतात। नाशिकवरून आलेले परमार्ग सेवक माननीय गजाननजी राठोड यांनी आपले विचार मांडले, त्याचप्रमाणे परमार्ग सेवक रवींद्र पाटील आहे, परमार्ग सेवक बारगजे सर आहे, परत कृष्णा मुदगुल आहे, किरण दादा आहे, अजून कोण बोललं, ते सर्वच बोलले। आणि सूत्रसंचालन आपल्याला करणारे नितीन दादा आहेच। तर आज गोविंद प्रभू अवतार दिन आपण साजरा करतोय। अवतार दिन साजरा करत असताना नेमकं आपण काय चिंतन केलं पाहिजे, काय कार्यक्रम घेतला पाहिजे, काय शिकलो पाहिजे, आपल्यामध्ये काय बदल केला पाहिजे, याचं आत्मचिंतन, याचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे। आपल्याला आपलं भाग्य आहे की या सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरतात हे आपल्याला माहीत आहे, परत कोण आणि कधी केव्हा कुठं अवतरली हे पण आपल्याला माहीत आहे। परंतु त्या परमेश्वराने आपल्याला काय सांगितलं, काय करायला लावलं, आणि त्यातून आपलं काय हित आहे, काय भलं आहे, हे जर आपण समजून घेतलं तर त्या माहिती असण्याला उपयोग आहे। अन्यथा परमेश्वर श्रीकृष्ण महाराज कुठं अवतरले, त्यांची आई कोण, त्यांचे वडील कोण, त्यांनी काय काय केलं हे सर आपल्याला माहीत असतं, परंतु त्यांनी काय सांगितलं, काय करायला लावलं हे जर आपल्याला माहीत नसेल तर त्या माहितीला काही आधार नाही, काही उपयोग नाही। तसंच कलियुगामध्ये सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी अवतार घेतल्यानंतर 12व्या शतकात अवतार घेऊन अधिकारी जीवाला निमित्त करून आपल्यापर्यंत हे तत्त्वज्ञान सांगितलं। पूजनीय माईम भट्टांना निमित्त करून स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला 5 अवतार सांगितले, तत्त्वज्ञान सांगितलं, आचार विचार त्याग प्रणाली सांगितली। परंतु हे सांगत असताना आपण ते किती स्वीकारलं आणि किती आपल्या जीवनामध्ये उतरवलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कलियुगामध्ये 3 अवतार झाले, सर्वज्ञ श्री चक्रपाणी प्रभू महाराज, सर्वज्ञ श्री गोविंद प्रभू महाराज आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज। आता कलियुगामध्ये प्रत्येक युगामध्ये परमेश्वर अवतार घेतात, हे स्वामी श्री कृष्ण महाराजांनी द्वापार युगात भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की ज्या ज्यावेळेस धर्माची ग्लानी होते त्यावेळेस मी अवतार घेतो, पण युगानुयुगी अवतार घेतो, म्हणजे प्रत्येक युगात मी अवतार घेतो। मग कलियुगात 3 अवतार घेण्याचं काय कारण स्वामी श्री चक्रधरांना किंवा परमेश्वराला? तसं पाहायला गेलं तर परमेश्वर सांगतात अनंत अवतार होऊन गेले, अनंत अवतार आहे आणि अनंत अवतार होतील, कारण अनंत जीवाचं उद्धरण परमेश्वराला करायचं आहे। परंतु अनंत अवतार जरी होत असले, आत्ताच किरणदादांनी सांगितलं का देव कच्छ होती, मच्छ होती, नरामध्ये अवतरती, तिरेच्यामध्ये अवतरती, देव वेडा होय, पिसा होय, परंतु चालता बोलता देव तो दुर्लभ। परमेश्वर अनंत अवतार होतात, अनंत अवतार घेतात, आजही आहे आणि उद्या घेणार आहे। परंतु आपल्याला 5 अवतार महत्त्वाचे, कारण स्वामी श्री चक्रधरांनी आपल्या श्रीमुखी ब्रह्मवाणीतून आपल्याला हे 5 अवतार सांगितले। पूजनीय माईम भट्टाच्या निमित्ताने त्यांचं कन्फ्युजन, त्यांची संभ्रमावस्था बाजूला करण्यासाठी
एक जीवेश्वर भाव उमटावा, बोध देण्यासाठी परमेश्वराने अवतार सांगितलं. त्यांनाही 18 पुराण, वेद, भास्कर शास्त्र सर्व ज्ञान होतं, परंतु परमेश्वर कोण, कसा, काय, त्याचं अवतार कार्य काय आणि आपल्या जीवनाची मुक्ती कशी होईल, आपण भक्ती कशी करावी आणि कशातून आपल्या जीवन जन्ममृत्यूचा फेरा चुकेल हे मात्र माहीत नव्हतं. जोपर्यंत परमेश्वर अवतार घेत नाही, जोपर्यंत परमेश्वर स्वतः हे सांगत नाही, तोपर्यंत जीवाला स्वतःहून ज्ञान हे संभवत नाही, समजत नाही, कळत नाही. परंतु हे सांगूनसुद्धा आपण जर ते किती स्वीकारलं यावरती ते समजणं आणि असमजणं समजतं, हे लक्षात येतं. त्यातून आपलं हित ठरतं. पूजनीय माईम भटांना संभ्रमावस्था होती म्हणून श्रीकृष्ण महाराज सांगितले, कारण जगमान्य अवतार, सर्व जग श्रीकृष्ण महाराजांना मानतंय. परंतु पूजनीय माईम भट हुशार होते, 18 पुराण, वेद, भास्कर शास्त्र जाणते होते. ते म्हटले, देव एकीकडे सांगतात दास्यमोचक आणि दुसरीकडे सांगतात श्रीकृष्ण महाराज अवतार, करा दास्य. अरे अवतारच नाही तर दास्य होणार कसं, करणार कसं? कारण पूर्वी प्रकरणामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं, एके परमेश्वराशिवाय तुमची मुक्ती होऊ शकत नाही. कारण त्यांच्या कर्माचा सिद्धांत परमेश्वराने खोडलाय आणि कर्मातून परमेश्वर प्राप्त होणार नाही हे सांगितल्यानंतर कशातून होईल? तर एका परमेश्वर, तो परमेश्वर तर निराकार आहे, सावे साकार झालेला आहे, तो अवतारला आहे तुमच्या हृदयामध्ये, तुम्हाला समजलाय, कळालाय. परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पावी. जोपर्यंत परमेश्वर आपल्याला जाणीव करून देत नाही, परमेश्वर आपल्याला बोध देत नाही, तोपर्यंत आपल्याला परमेश्वर कळत नाही. आणि पूजनीय माईम भटांना देवाला हे सांगायचं आहे, बोध द्यायचा आहे. म्हणून श्रीकृष्ण महाराजांवरती त्यांची निस्सीम निष्ठा आहे, भक्ती आहे. परमेश्वर श्रीकृष्ण महाराजांना कोण मानत नाही, कोण अवतार मानत नाही, सर्व मानतात. म्हणून श्रीकृष्ण महाराजांचा अवतार सांगितला. परंतु पूर्वी प्रकरणामध्ये ते दास्यमोचक सांगितले, दास्य करायला लावताय, दास्यातून मुक्ती होते, दास्यातून जन्ममृत्यूचा फेरा चुकतोय हे स्पष्ट सांगितल्यानंतर श्रीकृष्ण महाराजांचा अवतार पूजनीय माईम भट स्वीकारतील ते माईम भट कसे? आपल्यासारखं असतं तर हा सांगितलं देवाने श्रीकृष्ण महाराज अवतार पाहत. आजही बरेच लोक आहे ना श्रीकृष्ण महाराजांना अवतार मानून श्रीकृष्ण महाराजांचीच भक्ती करणारे आहे, इस्कॉनवाले आहे, स्वाध्याय आहे आणि अनेक लोक श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करतात, भगवद्गीता मानतात, भगवद्गीता जाणतात, अभ्यासतात, श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करतात, त्यांना स्मरण पण करतात. परंतु कलियुगात जन्माला आलेले, कलियुगाचा अवतार त्यांना माहीत नाही. द्वापारयुगात श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेला अवतारत्व ते त्यांनी मान्य केलेलं आहे आणि यातून नेमकं आपल्याला परमेश्वराने बाहेर काढलेलं आहे. हे आपलं वेगळंपण आहे, हे आपलं भाग्य आहे. स्वामी श्री चक्रधरांनी श्रीकृष्ण महाराज सांगितल्यानंतर माईम भटांनी स्पष्ट सांगितलं का दास्य करायला लावता श्रीकृष्ण महाराजांचा अवतार म्हणता कसा शक्य आहे? मग दत्तप्रभूंचा सांगितला. दत्तप्रभूंचा तर चतुर्युगी अवतार आहे म्हटले, पण ते अमोघ दर्शन आहे. कारण पूजनीय माईम भटांना अहंकार होता, 18 पुराण, वेद, भास्कर शास्त्र जाणते होते आणि त्यांना असं वाटतं, ओव्हर कॉन्फिडन्स होता. त्यांना असं वाटतं माझ्याकडे जे आहे ते कोणाकडेच नाही ना, आता काय जाणायचं, काय समजून घ्यायचं आहे. म्हणून दत्तात्रय सांगितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं का आता आपण सर्वसामान्य झालेलो आहे, आता आपण माईम भट राहिलो नाही. त्यांचं अस्तित्व त्यांनी पुसून टाकलेलं आहे, त्यांचा अहंकार त्यांनी काढून टाकलेला आहे, खुडून टाकलेला आहे. आणि तो अहंकार गेल्यानंतर सर्वसामान्य झाल्यानंतर ते म्हणतात ते तर अमोघ दर्शन आहे, आम्हाला दास्य कसं करता येईल, भक्ती कशी करता येईल. मग श्री चक्रपाणी प्रभू महाराजांचा अवतार सांगितला. श्री चक्रपाणी प्रभू महाराजांचा तर कलियुगी अवतार आहे, परंतु त्यांनी कामाख्या निमित्ताने देह त्याग केलेला आहे. अवरदृश्य अवतार आहे, अवराचंच देणार आहे. वास्तविक परमेश्वर सर्व काही देणार आहे, सर्व काही परमेश्वराकडे असतं. परंतु या जीवाला ज्ञात व्हावं, ज्ञान व्हावं, काय अवतार कशा प्रकारे होतात, कशा पद्धतीनं घेतात ते सांगण्यासाठी परमेश्वराच्या ह्या लीळा आहे, हे आपण समजून घेतल्या पाहिजे. अवरदृश्य अवतार श्री चक्रपाणी प्रभू महाराजांचा अवतार नाही आहे म्हटले, मग सांगा. मग गोविंदप्रभू बाबांचा अवतार सांगितला. म्हणून गोविंदप्रभू बाबांना आपण परमेश्वर अवतार म्हणून स्वीकारलेलं आहे आणि म्हणून आज अवतार कार्याचा आज कार्यक्रम आपण घेतोय. गोविंदप्रभू बाबा त्यावेळेस अवतार कार्य चालू असताना पूजनीय माईम भट कलियुगात होते, त्याच वेळेत होते, त्याच काळात होते. गोविंदप्रभू बाबासुद्धा त्याच वेळेस त्याच काळात अवतार कार्य चालू होतं, परंतु फक्त ऐकून होते. ते ईश्वरी पुरुष आहे, काहीतरी अलौकिक करतात, परंतु परमेश्वर आहे हे मात्र पूजनीय माईम भटांना माहीत नाही. ज्या वेळेस स्वामी श्री चक्रधरांनी गोविंदप्रभू बाबांचा अवतार सांगितला तेव्हा त्यांची टूप पिटली. आणि गोविंदप्रभू बाबा अवतार हे ऐकलेले, परंतु ते परमेश्वर आहे हे आज आपल्याला माहीत झाले. आणि मग त्यांनी एक स्टेटमेंट दिलं, ते स्टेटमेंट आज घेऊन आपण पळतोय. त्यांनी सांगितलं होते तर VDPC मूर्ती, हे कोण म्हणतंय? पूजनीय माईम भट म्हणताय, स्वामी श्री चक्रधरांच्या मुखीचं नाही आहे हे स्टेटमेंट, पूजनीय माईम भटांच्या मुखातून निघालेला आहे. VDPC मूर्ती म्हटले, त्यांची आम्ही भक्ती कशी करणार? आणि असं म्हणत असताना भक्ती मात्र त्यांचीच करायला गेले, सेवा त्यांचीच केली.
हे अत्यंत महत्त्वाचे वेगळं पण आहे, लक्षात घ्या. सांगितलंय कोणी? पूजनीय माईम भट्टांनी. आणि केली कोणाची भक्ती? गोविंदप्रभू बाबांचीच. तर त्या ज्या गोष्टी आहेत या कारणाच्या त्या कारणातून, कोणत्या बुद्धीतून, कोणत्या बौद्धिकतेतून आपण त्या स्वीकारल्या, त्याच्यावरती आपली अवस्था आणि त्याच्यावरती आपली धर्माची चाल पण ठरते. पूजनीय माईम भट्टांना गोविंदप्रभू बाबा सांगितल्यानंतर त्यांनी स्टेटमेंट दिलं आणि तेच आपण घेऊन पळतोय. गोविंदप्रभू बाबा वेडीपिसी मूर्त, गोविंदप्रभू बाबा वेडीपिसी मूर्त. वास्तविक परमेश्वर हा वेडापिसा नसतो. त्यांनी ती रूप घेतलेलं असतं. दवाडण्याचा अवतार आहे. त्या जीवाचे कर्म त्यांनी स्वीकारलेले असतात आणि देवाला वेडं पण व्हावं लागतं, कारण तसं कार्य त्याला करावं लागतं. तसं कार्य त्याला करायचं असतं. वेडा होऊन जो परमेश्वर अवतार करतो, ते अवतार घेऊन जे कार्य करतो तो शहाणा अवतार सुद्धा करू शकत नाही. आणि म्हणून सर्वात मोठं चॅलेंज गोविंदप्रभू बाबांच्या अवताराचं हे तुम्ही जर लक्षात घेतलं तर तुमच्या लक्षात येईल. स्वामी श्री चक्रधरांनी ते ठोकून तत्वज्ञान मांडलं. पुराणातलं सांगितलं, जे सिद्धांत आहे ते खोडले, जे खरे आहे ते सांगितले, ते मांडले. त्याच्यासाठी त्यांना विरोध पण झाला. अनुकूल जन होते, तसे प्रतिकूल होते, तसे उदास पण होते. पण गोविंदप्रभू बाबांच्या ठिकाणी फक्त उदास आणि अनुकूलच जन होते. प्रतिकूल कोणीच नव्हतं, विरोधात कोणीच नव्हतं. याचं कारण का? ते बोलले नाही, परंतु न बोलताय बरंच काही केलं, न बोलताय बरंच काही कार्य सांगितलं. बोलायची गरजच वाटली नाही. दोन गावाचं भांडण आहे. भांडण झाल्यानंतर दोन्ही गावातले लोक एकत्र आलेले आहे. एकामेकावरती आता काठ्या सूर्या उचलणार आणि भांडण करणार. गोविंदप्रभू बाबा गेले ना आतमध्ये उभे राहिले. फक्त समजावत नाही बसले, अरे कशाला भांडण करता, भांडते दोघे अन्यायी, असं नका करू, तसं नका करू, हे चांगलं नाही, वाईट नाही, काहीच नाही, बोललेच नाही. काही न बोलताच बरंच काही बोलले. गोविंदप्रभू बाबा आले ना म्हटले, आपलं भांडण मिटलं. त्या दोन्ही गावातल्या लोकांनी सारे पाठवून टाकून दिलं ते जे बी हातेरं होते आणि एकामेकाला आलिंगन दिलं आणि भांडण मिटून टाकलं. न बोलताच भांडण मिटावलं. आपल्या गावात होईल का असं? आपल्या घरात तरी होईल का? सांगून सांगून थकतो, भांडण वाढत राहतं पण कमी होत नाही. गोविंदप्रभू बाबांनी न बोलताच किती कार्य केलं. परमेश्वर सम जीव विषम, ही समानता परमेश्वर आणत असतात समाजामध्ये स्वतःमध्ये असल्यामुळं. परंतु ती समानता आणणं एवढं सोपं आहे का? गोविंदप्रभू बाबांनी ती समानता आणण्याचा प्रयत्न केला. नुसता प्रयत्नच नाही केला, ती समानता प्रस्थापित केली. ज्या महाजनांनी, ज्या उच्च कुळातल्या लोकांनी आपल्या गावातलेच जे कमी कर्माचे, कमी कुळाचे लोक असतील त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. का? तर गोविंदप्रभू बाबा मानतच नाही. इकडं जातात, तिकडं जातात, सारं गाव विटाळतात. आणि गोविंदप्रभू बाबांना तर आपण कमी अडूच शकत नाही, सांगू शकत नाही, बोलू शकत नाही. का? तर ते वेडीपिसे आहे. त्यांना सांगू शकत नाही, समजावण्याच्या पलीकडचे ते. जर यदा कदाचित गोविंदप्रभू बाबा शहाणे असते, साऱ्या महाजनांनी मिटिंग घेतली असती, गोविंदप्रभू बाबांना म्हटले असते की असं करायचं नाही, करत असाल तर थांबायचं नाही आमच्या गावात. कारण जीवाची प्रवृत्ती ती. स्वामी श्री चक्रधरांना ज्या जीवांनी विरोध केला तेच जीव तिथं होते ना. जीव काय वेगळा असतो काय? जीव तर एक, जातीत्व आणि जीव एक आहे. परंतु त्यांनी वेडीपिसी मूर्ती घेतली होती म्हणून त्यांना काय समजावायचं? आपण म्हणतो ना वेडा आहे, काय समजावायचं त्याला? हा लहान आहे, काय समजावायचं त्याला? हा छोटा आहे, काय समजावायचं त्याला? आपण एक मानसिकता तयार केलेली नाही, याला काय समजावायचं? याला समजावू शकत नाही, कारण तो लहान आहे, बालक आहे. आपण मुलांमध्ये सुद्धा सांगतो, अरे तो लहान आहे, तू शहाणा आहे, तू मोठा आहे. त्याच्यामुळं आपण समजावायच्या पलीकडे जातो. तसंच गोविंदप्रभू बाबांच्या समजावण्याच्या पलीकडे परमेश्वराने अवतार घेतला होता. अवतार घेतला होता का घेतला? या जीवाला सांगायचं होतं, दाखवायचं होतं, परंतु न सांगताही खूप काही करून दाखवायचं होतं. म्हणून समानता निर्माण केली. अनेक लीळा आपल्याला माहीत आहे. गोविंदप्रभू बाबांच्या अवतार दिनाच्या निमित्ताने तुमच्या गावामध्ये अनेक कार्यक्रम झाले असतील आणि अनेक वेळा तुम्ही ऐकले असतील. अनाथांचा नाथ, राऊळ माय, राऊळ बाप, ज्यांना कोणीच नाही. स्वामी श्री चक्रधरांनी मी नाथ आहे पण अनाथांचा नाथ आहे. अनाथ व्हा तर मी नाथ होईल. इथं सांगितलं नाही. त्या वसमतच्या मुलीला स्वतः मुलगी मानलं आणि ती अनाथ होती तर तिचे नाथ झाले. प्रॅक्टिकल सांगितलं नाही, मी नाथ आहे म्हटले. तिला कोणीच नव्हतं, नवऱ्यानी त्रास द्यायला सुरुवात केली. म्हटले मी चालले माहेर आहे का? म्हणे तुला माहेरच नाही तर जाणार कुठं? हे नाही म्हणे माझं माहेर रुद्रपुराला. ती म्हणतात ती देवाला लगेच जाणीव झाली आहे, देव सर्वज्ञ आहे. ते म्हटले आता माझी लेक येईल म्हटले, जावं येईल म्हटले, गोडधोड करा म्हटले, कपडे घेईल म्हटले. सर्व भक्तांना वाटतं आज काय प्रकार आहे? गोविंदप्रभू बाबांना लेक कुठून आली कुठून, कशी काय आली? आणि आपण काय म्हणतो? गोविंदप्रभू बाबा वेडीपिसी मूर्ती.
लेक निघाली कुठून, कधी भेट नाही, गाठ नाही, माहीत नाही, काहीच नाही, आणि इकडं लगेच तयारी आहे लगेच स्वागताची. देव वेडापिसा नसतो. देवानी आपल्यासाठी देव वेडे झाले, पण देवासाठी आपण वेडं कधीच होत नाही. आपण शहाण्यापणाने धार्मिकता करत असतो, अत्यंत हुशार राहून धार्मिकता करत असतो, देव मिळवायचा प्रयत्न करत असतो. पण देवासाठी जेव्हा आपण वेडे होऊ ना, तेव्हा देव पण आपल्याला कळेल आणि देव पण आपल्याला भेटेल. आपण वेडे होत नाही. त्या लेकीला माय पण दिलं, माहेर पण दिलं, स्वागत केलं, जातीयता निर्मूलनाचं काम केलं. तेलिनीच्या घरी गेले, टोपल्यातली भाकर उचलली. ती म्हणते, बाबा बाबा तुम्ही हे काय करताय? हे जे महाजन आहे उच्च कुळातले आम्हाला गावात राहू देणार नाही म्हटले. ही तेलिनीची भाकर तुम्ही खाताय, ते उलटी पालटी पाहत आहे म्हटले. तेलिनीची भाकर, याच्यावर काय लिहिलंय तेलिनीची भाकर? इथं लाखाची भाकर आहे म्हणे. लाखाची म्हणजे एक पदार्थ आहे. भाकर बाजरीची असते, ज्वारीची असते. भाकर अशी विशिष्ट जातीची असते काय? हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण ह्या जातीची पाठवा, त्या जातीची पाठवा असं म्हणतो का आपण? किंवा आपण खातो बी तरी जातीचं असते का? आपण नुसतं म्हणतो. पण गोविंद प्रभू बाबांनी परमेश्वर अवतार घेतल्यानंतर हे सांगितलंय आपल्याला. का सांगितलंय? कशासाठी सांगितलंय? आपण ते आपल्या जीवनामध्ये उतरवायचंय म्हणून सांगितलंय. म्हणून अवतार दिनाच्या ठिकाणी अवतार दिन साजरा करत असताना आपण काय स्वीकारायचंय, काय घेऊन जायचंय? आज तर आपण एकामेकाचे आडनाव विचारतो अंदाज घेण्यासाठी, कुठला आहे कोण आहे. जातीच्या बाहेर आपण पडतच नाही, पडू शकत नाही. याचं कारण काय? की आपल्याला देव कळाला नाही, धर्म कळाला नाही. सामाजिक दृष्टिकोनातून सामाजिक ज्या व्यवस्था आहे त्या इतक्या घट्ट आपल्या डोक्यात बसलेल्या आहे की आपण त्यातून बाहेरच पडू शकत नाही, विचार करू शकत नाही बाहेर पडण्याचं, सोडून द्या. परंतु आपण परमेश्वर अवताराचे भक्त मात्र झालेलो आहोत. कसे झालेलो आहोत? अशा पद्धतीनं आपण ॲडजस्टमेंट केली, तडजोड केली, कॉम्प्रोमाइज केलंय. धर्म हा धार्मिकतेच्या ठिकाणी, समाजव्यवस्था समाजव्यवस्थेच्या ठिकाणी, घरातलं कुटुंब, गावातलं सामाजिक व्यवस्था, जातीची सामाजिक व्यवस्था, ही सारी आपण सर्व बॅलन्स सांभाळलेला. सर्व बॅलन्स सांभाळून आपण धार्मिकता करणारे आपण आहोत. परंतु आपण जर वेडे झालो ना तर मग आपल्याला धार्मिकता पक्की करता येईल. पण गोविंद प्रभू बाबांनी जे जे आपल्याला न सांगता दाखवलं, केलं, ते आपण स्वीकारलं तर आपण परमेश्वराचे भक्त, तर आपण दैवराटीचे भक्त. निदान समाज व्यवस्थेला मान देण्यासाठी तुम्ही जे करताय ते ठीक आहे, पण डोक्यातून तर काढा. डोक्यातून आपल्या जात नाही. जी जातच नाही ती जात असते, ती डोक्यातूनच कधीच जात नाही. समानता प्रस्थापित केली त्यांनी. स्वामी श्री चक्रधरांनी ते प्रॅक्टिकल केलं, करून दाखवलं. मातंगाचे हातचे लाडू स्वीकारले, ब्राह्मणांना खाऊ घातले, जातीयताचं निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला. आणि इथं स्वामी श्री गोविंद प्रभू बाबांनी मात्र न बोलताय सर्व काही केलं. हे महाजन म्हटले, आता गोविंद प्रभू बाबांना आपण समजू शकत नाही, सांगू शकत नाही, समजावू शकत नाही, मग आता करायचं काय? त्याच्यावरती आयडिया काय म्हटले, गावातले जे सर्व जे आहे कमी जातीचे सारे गावाच्या बाहेर काढून टाका म्हटले, मातंगांना बाहेर काढून द्या म्हटले. सारे बाहेर काढून दिले. महाजनांनी बाहेर केल्यानंतर पाणी नाही. ते आले कोणाकडं? त्यांना गॅरंटी कोणाची होती? गोविंद प्रभू बाबांची. बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे का ज्या गोविंद प्रभू बाबांमुळं या साऱ्या समाजाला या महाजनांनी गावाच्या बाहेर काढलं, त्यांना मात्र गोविंद प्रभू बाबांची गॅरंटी होती. गॅरंटी वाटली पाहिजे. आपल्याला एकामेकाची गॅरंटी नाही आहे. आपल्याला देवाची तरी गॅरंटी वाटली पाहिजे, पण देवाची गॅरंटी वाटणं बी एवढं सोपं नाही आहे. बरं, रवींद्रदादा जे आहे, किरणदादा आहे, कृष्णा आहे, बारगेचे सर आहे, यांची मुलं खूप बारीक बारीक आहे, छोटे छोटे. त्यांनी संकल्प सोडले आणि ते डायरेक्ट माईकवर सांगतात का आम्ही अनुसरणार आहोत, अनुसरल्याचे देव आहोत. त्यांना देवाची गॅरंटी निर्माण झाली म्हणून ती वासना, ती इच्छा निर्माण झालेली आणि ते त्या पद्धतीनं पावलं टाकायला सुरुवात केलेली. आपल्याला गॅरंटी वाटते का? बघा, आपल्याला गॅरंटी वाटली तर आपण हाव तरी धरू, इच्छा तरी करू, नाही तर तशा पद्धतीने प्रयत्न करू. अन्यथा चाललंय सत्संग होतात दर पौर्णिमेला, बाबा येतात, कोणीतरी ऐकतो आपण. चला, त्याच निमित्ताने तेवढे सर्व एकत्र येतात, गप्पा टप्पा मारतात, तब्येती बिब्येती एकामेकाच्या विचारता येतात. असं बी काही भेटत होत नाही, कारण कामाचे दिवस आहे. कोण आता गावात कोणी राहत नाही, कोण ह्या मळ्यात तर कोण त्या मळ्यात तर कोण मळ्यात, भेटणार कशी काय? मग ही एक संधी आहे भेटण्याची. पूर्वी कसं होतं, बाजार होते, बाजार, आठवडे बाजार. त्या आठवड्या बाजारात सारे गावातले लोक यायचे, एकामेकाच्या बातम्या जायच्या, भेटायच्या. आता भेटीचं कारणच नाही राहिलं. हाही मोबाईल, तर त्या मोबाईलमधून आता काय
भेटणार आणि बोलणार आणि किती बोलणार, तर एक कारण आहे. देव आपल्याला आवडायला पाहिजे. देव आवडला का मग देवाला आपण स्वीकारतो. आणि देवाला स्वीकारणं म्हणजे देवाने सांगितलेलं तत्त्वज्ञान स्वीकारणं. गोविंदप्रभू बाबांनी न सांगताच भरपूर काही तत्त्वज्ञान सांगितलं आपल्याला. जातीयते निर्मूलनाचं, अनाथांचा नाथ आहे, शरणागताचा वज्रपंजरू आहे. कारण सास सुना बघा, त्यावेळेस सुद्धा सास सुनांचा जाच होता एकीमेकीला. बघा तुम्ही समजू नका असं की आत्ताच जाच आहे ना आमची सासू जाच येत नाही, असं काही नाही. त्यावेळेस सुद्धा होतं. परिस्थिती काही बदलली नाही. बाया जरी बदललेल्या असल्या, थोडा बदल झाला आहे, उलटं झालं आहे आता. उलटं सासांचा जाच सोडून आता सुनांचा जाच चालू झाला आहे. तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं, सासांना टेन्शन आहे का सून कशी असेल आणि तिचा स्वभाव कसा असेल. चौकशी कोणाची केल्या जाते. पूर्वी सासायची चौकशी केल्या जायची का सासूचं कशी काय स्वभाव. आता सास सुनांचा स्वभाव कसा चौकशी करते आणि मग ठरवते काय करायचं. आता परिस्थिती तेव्हा बी बदललेली नव्हती. ज्या सुनांना जाचा त्रास देत होते ना, गोविंदप्रभू बाबा तिथं जायचे, त्या सुनेला दूध द्यायचे प्यायला, पाजायचे आणि हिला ताक द्यायचे. गोविंदप्रभू बाबांकडे बोलणार कोण, धपाटा देणार गोविंदप्रभू बाबा. 60 वर्ष डायरेक्ट वयस वाढून घेतलेलं आहे. सफेद दाढी, उंच पूर्ण एकदम तेजस्वी श्रीमूर्त स्वीकारलेली आहे. आपल्या गावात थोडे वडीलधारी लोक असल्यानंतर थोडासा पूर्वी धाक असायचा. आता काही धाक नाही राहिला कोणाचाच कोणाला, परंतु एक आदरयुक्त धाक असायचा. वयस्कर माणूस आल्यानंतर बाया चप्पल पायातल्या काढून त्यांच्या समोरून जायच्या. आता ते काही राहिलं नाही. त्यावेळेस त्या गोविंदप्रभू बाबांचा किती आदरयुक्त धाक साऱ्या गावाला होता. त्यांच्यापुढे कोणी बोलू शकत नव्हतं. साऱ्या गावाचे ते मायबाप होते. त्यांच्या लीळा अशा आगाध आहे का त्या आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून आपण सर्वात मेन म्हणजे तत्त्वज्ञानातून काय जाणून घ्यायचं आहे. स्वामी श्री चक्रधरांनी गोविंदप्रभू बाबांची ओळख आपल्याला दिलेली आहे. स्वामी श्री चक्रधरांनी गोविंदप्रभू बाबांचं नाम आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून स्वामी श्री चक्रधरांनी गोविंदप्रभू बाबांच्या बाबतीत काय स्टेटमेंट दिलं यावरती जर आपण गेलो ना, तर गोविंदप्रभू बाबा आपल्याला समजून येतील. अत्यंत सोपं, सरळ, एकदम स्पष्ट आणि पारदर्शक. पण अनेक लीळा आहेत, त्या लीळेच्या माध्यमातून आपल्याला गोविंदप्रभू बाबांना समजून घेता येतील. परंतु स्वामी श्री चक्रधरांनी गोविंदप्रभू बाबांच्या बाबतीत अनेक भक्तांच्या अनेक लीळेच्या माध्यमातून आपल्याला समजून सांगितले. ज्याप्रमाणे पूजनीय माईम भटांना गोविंदप्रभू बाबांचा अवतार सांगितला, गोविंदप्रभू बाबांचं अवतार कार्य सांगितलं, बोध दिला, बोध देऊन त्यांच्यावर निस्सीम निष्ठा आणली. म्हणून निसंशयपणे अत्यंत आत्मविश्वासाने पूजनीय माईम भट उठले आणि रुद्रपूरला गेले. गोविंदप्रभू बाबांकडे अनुसरले, त्यांची सेवा केली. त्या सेवेतून दोन्ही देवाच्या अवताराच्या दोन्ही प्रशंसा निर्माण केली पूजनीय माईम भटांनी. त्यागाच्या बाबतीत पूजनीय माईम भटांचं नाव घेता येणार नाही, परंतु गोविंदप्रभू बाबांच्या बाबतीत स्वामी श्री चक्रधरांनी अत्यंत सुंदर असे स्टेटमेंट आपल्याला दिलेले. ते जर आपण समजून घेतले ना, तर गोविंदप्रभू बाबा आपल्याला समजतील. VDPC मूर्त परमेश्वर नाही, होऊ शकत नाही, होत नाही. परंतु हे का घेतलं, कशासाठी घेतल्याचे कारण वेगळे. जीवासाठी देव वेडा झाला, त्या जीवासाठी नाही, आपल्यासाठी देव वेडा झाला. त्या काळच्या जीवासाठी देव वेडा झाला. देव वेडा झालेला आहे, आपल्यासाठी सुद्धा वेडा झालेला आहे. वेडा झाल्याशिवाय कार्य करता येत नाही, जाता येत नाही. इकडं जाय, तिकडं जाय, तिकडं जाय. सर्वांना कुठं तरी बंधन असतं, समाजाचं दडपण असतं, लाज असते, अनेक गोष्टी असतात. परंतु परमेश्वराला काहीच नाही आहे. पण तरी समाज व्यवस्थेला मान देऊन स्वामी श्री चक्रधरांनी समाज व्यवस्थेला मान देण्यासाठी अनेक वेळा समाजव्यवस्था पाळलेली. पण गोविंदप्रभू बाबांनी त्यावेळेस समाजव्यवस्था पाळली नाही. याचं एकमेव कारण ती VDPC मूर्त आहे. पूजनीय माई भटांनी बरोबर ओळखलं होतं, परंतु स्वामी श्री चक्रधर गोविंदप्रभू बाबांना VDPC मूर्त मानत नाही, म्हणत नाही आणि सांगत पण नाही. लक्षात घेतलं पाहिजे. पण परमेश्वर वेडापिसा नसतो. कृमिते ब्रह्मा की जी ऐशी श्री प्रभूची लीळा. आता ही जी सादाईसा आहे, ती सादाईसा आणि देव स्वामी श्री चक्रधर पैठणला आहे. आणि देव काय म्हणतात का तुम्ही आता इथं पैठणला थांबा म्हटले, इथंच भिक्षा करा, 15-20 दिवसातून आम्ही पडताळणी करू, तुम्हाला भेट देऊ. ते म्हटले देवा आम्ही इथं नाही राहू शकत, आम्ही रुद्रपूरला जाऊ म्हटले. इथले सर्व उंच टेकडे टाकडे, मला भिक्षा जाणं येणं होणार नाही. म्हणले तुम्ही रुद्रपूरला जाणार? हो म्हणे आम्ही रुद्रपूरला जाणार.
म्हणे रुद्धपूरला जाऊन भिक्षा मागणार, देवाची सेवा करणार, का मामाच्या घरात जाऊन मस्त जेवण करून झोपणार म्हटले. स्वामी श्री चक्रधरांना माहिती आहे साधाईसांचे मामा रुद्धपूरला राहतात. साधाईसांना आश्चर्य वाटलं, म्हणजे माझ्या मामाची तुमची कशी काय ओळख म्हटले. अहो देवाला कोणाची ओळख नाही, देवाला आपली ओळख आहे. आपण किती लपवा, किती खोटं बोला, किती भामटेपणा करा, देवाला सारं कळतं. देवाने 4 मिनिटाला आपल्यावर नजर टाकली ना, मायेच्या तमागातून निघाल्यापासून किती जन्म घेतले, कोणाकोणाला फसवलं, कोणाकोणाला काय काय त्रास दिला, सारं देवाच्या पूर्ण चित्रपट आपला देवाच्या समोर असतो. परंतु तरीही ते देव विसरून परमेश्वर आपल्याला प्रेम देतात, ज्ञान देतात, बोध देतात. हे परमेश्वराचं परमेश्वर होतं. म्हटले देवा तुम्हाला कसं काय माहिती आमचे मामा तिथं राहतात. म्हणते आमचे यजमान. म्हणले कसे काय यजमान. म्हणजे आम्ही जेव्हा जात होतो ना, गेलो होतो ना, त्यावेळेस त्यांनी आम्हाला त्यांच्या घोड्यावर बसून मिरवणूक काढून त्यांच्या घरी नेलं म्हटले. त्यांनी आमची पूजा केली म्हटले, कारण ते तिकडची भक्त असल्यामुळं कर्मराटीतले त्यांना ती व्यतिपातीची जी पूजा आहे ती व्यवस्थित करता येत होती म्हटले. त्याच्यामुळे तुम्ही तिथं जाल नाही म्हटलं, आम्ही तिथं जाणार नाही म्हटलं. स्वामींनी ती आठवण साधाईसांना सांगितली आणि म्हटले, मग साधाईसा म्हणले कृमी ते ब्रह्म की जे कसं काय म्हटले गोविंदप्रभू बाबांचं. हे आश्चर्य वाटलं त्यांना, कारण जसं आपण ऐकलं तसं साधाईसांनी ऐकलेलं आहे. गोविंदप्रभू बाबा VDPC मूर्त म्हटले कृमी ते ब्रह्म की जे असं तुम्ही सांगताय कसं काय म्हटलं. म्हटले गोविंदप्रभू बाबा ज्या रस्त्याने जातात ना, ते वायनाईक वगैरे आहे, त्यांच्या साऱ्या मोऱ्या आहे, त्याच्यात बरेच किडे वगैरे पडलेले असतात. जात असताना ते किडे जे आहे त्यांच्याकडे गोविंदप्रभू बाबा बघतात म्हटले, हातावर घेतात आणि त्यांना ब्रह्मपदाला पाठवतात. ज्यावेळेस गोविंदप्रभू बाबांचा अवतार तिथं होणार, ज्या ठिकाणी परमेश्वर अवतार घेतात ना, तिथं मायेच्या सामर्थ्याने माया सारं नियोजन करते, पद्धतशीर नियोजन करते. जे कणवेचे जीव आहे त्यांना तिथं जन्मवते आणि मग परमेश्वराचा अवतार होतो. त्यामुळे त्या जीवांची कणव होते. आपल्यासारखे ते बी महानुभाव होते, परंतु चुका केल्या, अनुसरले नाही, समजून घेतला नाही देव. आपण देवासाठी वेडा झालो नाही, मग गेलो कृमीमध्ये, इकडे गेलो तिकडे गेलो. आपणही जाऊ, परंतु आपल्यासाठी देव येईल याची काही गॅरंटी नाही बरं का. त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल हे लक्षात घ्या. कारण महादाईसा म्हणते देवा मला याच्यात नाही जायचं, किड्यात नाही जायचं, मांजरीत नाही जायचं, कुत्र्यात नाही जायचं, याच्यावर उपाय काय सांगा. म्हणले उपाय आहे ना. म्हणले येथीचे व्हा तर चुकेल म्हटले, अन्यथा तुम्ही तर जाणारच आहे म्हटले, शिक्का मारूनच घेतलाय म्हटले. पण येथीचं व्हावं लागेल म्हणजे काय, देवाचं व्हावं लागेल. ते म्हटले कृमीला पाठवायचे, ब्रह्मपदी पाठवायचे म्हणजे काय, ब्रह्मफळाला म्हणजे श्रेष्ठ फळाला, म्हणजे त्या नरकातून डायरेक्ट सुख फळाला देवतेच्या परमेश्वर पाठवायचे. कृमी ते ब्रह्म कीजे, त्या कृमीला डायरेक्ट ब्रह्मपदाला पाठवणारे गोविंदप्रभू बाबा म्हटले. त्या गोविंदप्रभू बाबांकडे तुम्ही जाणार, करणार व्यवस्थित सेवा, असं परमेश्वर साधाईसाला सांगतात. त्या गोविंदप्रभू बाबांची आज अवतार दिन आपण साजरा करतोय. आपण काय घ्यायचं गोविंदप्रभू बाबांच्या या चरित्रातून, गोविंदप्रभू बाबांच्या या तत्त्वज्ञानातून, त्यांच्या न बोलताही खूप काही गोष्टी सांगण्यातून काय घ्यायचं. या आपण जर घेतलं तर ते अवतार कार्य करण्याला अर्थ आहे, त्या परमेश्वर भक्तीला अर्थ आहे. अन्यथा काय उपयोग आहे त्याचा. नेनिजे श्री प्रभूची लीळा कौनी वेळी कौना जीवा काय देते म्हटले, हे सांगू शकत नाही म्हटले. रुद्धपुराला त्यावेळेस काय व्हायचे, स्वामी श्री चक्र इकडं कुठंतरी पैठणला, डोमेग्रामला त्यांचं कार्य चालू असायचं. कणवे जीव जिथं जिथं होते तिथं तिथं जाऊन परमेश्वर त्यांना संबंधदान, ग्रहणदान, बोधदान, ज्ञानदान हे अखंडितपणे कार्य चालू होतं. परंतु त्याच वेळेस काही भक्त गोविंदप्रभू बाबांकडे जायचे, गोविंदप्रभू बाबांकडून स्वामी श्री चक्रधरांकडे यायचे. जेव्हा गोविंदप्रभू बाबांकडून काही भक्त लोक यायचे स्वामी श्री चक्रधरांकडे, स्वामींना सुद्धा आनंद व्हायचा, त्यांचं ते स्वागत करायचे. आणि स्वागत करत असताना मग काहीतरी लीळा विचारा, लीळा सांगा असे ते विचारायचे. आणि मग त्यावेळेस ते त्यांना सांगायचे. ज्यावेळेस काही भक्त लोक आले, त्या भक्तांमध्ये शक्यतो दादूस असायचे, आचार्य असायचे, महादाईसा असायच्या, वेगवेगळे ब्राह्मण लोक असायचे. आणि मग गोविंदप्रभू बाबा ज्यावेळेस गोविंदप्रभू बाबांकडून ते भक्त लोक स्वामींकडे यायचे, तेव्हा ते प्रसाद म्हणून लाडू द्यायचे, काही वेगवेगळे पदार्थ द्यायचे. ते दिल्यानंतर ते भक्त लोक स्वामींना द्यायचे. स्वामींना तसेच ते लाडू घेऊन आले. स्वामी काय म्हणतात, ह्या लाडूमध्ये थोडा गुळ जास्त झाला आणि या लाडूमध्ये थोडा गुळ कमी झाला.
ते म्हणतात अहो देवांनी ती गोविंदराव बाबांनी ते सांगितलं म्हणले या लाडूमध्ये गुळ कमी होता आणि या लाडूमध्ये गुळ जास्त होता. अल्यावर तुम्हाला काय त्यांच्याकडे काही माहिती नाही असं काही आहे काय? नेहमी जे ऐशी लीळा त्याला सर्व काही ज्ञात आहे, ते सर्वज्ञ आहे म्हटले. तुम्ही असं काही समजू नका गोविंदराव बाबांना काही माहीत नाही म्हटले. हे कोण सांगते? स्वामी श्रीचक्र सांगताय. सेम टू सेम दोन्ही अवतार. या देवाला ज्याचा अभिमान त्या देवाला त्याचा अभिमान, या देवाला ज्याची खंत त्या देवाला त्याची खंत. यातून आपण काय घ्यायचं? अवतार जरी वेगळे असले तर स्वरूप मात्र एक आहे. बघा आपण आज टेक्नॉलॉजीच्या जगत असतो. बघा हे कंपन्या, आत्ता आपण सुद्धा कार्यक्रम घेतो किंवा ऑनलाईन कार्यक्रम असतो, मोबाईल एकच असतो, नंबर एकच असतो आणि सारे 50-50 हजारो लोक त्याला जोडलेले असतात. बोलतो मी, सारे ऐकत असतात, आहे की नाही? मोबाईल वेगळा आहे, वस्तू वेगळी, माणसं वेगळे, गावं वेगळे, ठिकाणं वेगळे, परंतु जे ऐकतो प्रत्येकजण तेच प्रत्येकजण ऐकतो. बघा टेक्नॉलॉजी स्वरूप एक आहे. जे स्ट्रक्चर आहे जे आतलं, की टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जर आपण समजू स्वामी श्री चक्रधरांचं, गोविंदराव बाबांचं, परमेश्वर अनंत अवतार घेतात, अनंत अवतार आहे, अनंत अवतार होतील. आणि परमेश्वर काय म्हणतात? परमेश्वर काय अनेक, परमेश्वर तो एक. एकीकडे सांगता अनंत अवतार झाले, अनंत अवतार आहे, अवतार होतील. आणि परमेश्वर काय अनेक, परमेश्वर तो एक. तो एक कोण? ते स्वरूपात. स्वरूप एक आहे. त्याच्यामुळे ह्या देवाला ज्याचे अभिमान त्या देवाला त्याचा अभिमान, खंती त्या देवाला ती खंती. त्यावेळेस काय मोबाईल नव्हता, मेल नव्हता, मेल पाठवला या असा असा बोललाय बरं का, तिकडे बघा त्याचा कार्यक्रम करा, काही असं काही नव्हतं. परंतु आतून सर्व माहिती, सर्व ज्ञात होतं. म्हणून गोविंदराव बाबा स्वामी श्री चक्रधरांनी जे सांगितले त्यावरती जर नजर टाकली तर खूप मोठा विषय आहे, खूप सूत्र आहे. पण मोजके सूत्र आपण थोडक्यात घेऊ की जेणेकरून आपल्याला आपल्या समोर गोविंदराव बाबांचं हे चरित्र आपल्या समोर येईल, लक्षात येईल. पोरे होते ते काही जाणणे असे नेणी जे असे ते सकळी जाणवणीची नेणी जे की म्हटले. त्यांनाच काही ज्ञात नाही असं नाहीचे म्हटले, सगळे जाणून नेणी जे, सर्व जाणूनही बी माहीत नाही असं दाखवण्याचं काम करतात. स्वामी श्री चक्र सुद्धा करतात ना. पाणी नाही म्हटले, जा तिकडं आहे पाणी म्हटले, गेले पाणी दाइंबा आणायला, तिथं तळं दिसलं, पाणी भरून आणलं. म्हणले आत्ता इतक्यात आलो त्यावेळेस इथं काहीच नव्हतं ना, आता तळं. खोपडीला काहीच नाही म्हटले, महादाईसा म्हणते इथं काय, बाईसा म्हणते इथं काहीच नाही आता आपल्याकडं, शिदा नाही, काहीच नाही, करायचं काय म्हटले. म्हणले जा हा आडकित्ता घ्या आणि जा वाण्याच्या इथं गाण ठेवा, काहीतरी घेऊन या म्हटले. हो इथं काहीच नाही म्हणले, तुम्ही कुठं वाणीन, कुठं किराणा दुकानवाला, जा ना म्हणले. जाता तर सारं बाजार भरलेला आहे, बाजार भरलेला आहे, तिथं ते ठेवतात, ते किराणा घेऊन येतात आणि आल्यानंतर बाईसांना सांगतात की जातो आडकित्ता घेऊन या म्हटले. जाता तर तो बाजार नाही, काहीच नाही, आडकित्ता म्हणले. असं देवाचं देवत्व आहे. न सांगताच परमेश्वराचं परमेश्वरत्व सिद्ध करत असतात परमेश्वर. तसंच गोविंदराव बाबांच्या बाबतीत आहे. स्वामी श्री चक्र ते आपल्याला सांगताय की नेणी जी ऐशी लीळा असं काही आहे का म्हटले. त्या ज्या लीळा आहे त्या तुम्हाला समजूच शकत नाही. आपल्या विचाराच्या, आपल्या बुद्धीच्या पलीकडचे गोविंदराव बाबा आहे. म्हणून गोविंदराव बाबा स्वामी श्री चक्र जसे अलौकिक अवतार आहे तसे गोविंदराव बाबा सुद्धा अलौकिक अवतार आहे. आणि कलियुगाचे हे दोन अवतार एकाने सांगून सांगितलं आणि एकाने न सांगता सांगितलं. हे जर आपण समजून घेतलं तर आपल्या जीवनाचं भलं झाल्याशिवाय राहू शकत नाही. न सांगताही सांगितलं, खूप काही सांगितलं. 125 वर्ष राज्य केले. स्वामी श्री गोविंदराव बाबांच्या लीळेकडे जेव्हा आपण दृष्टी टाकतो, अलौकिक लीळा आहे. स्वामी श्री चक्र ज्यावेळेस उत्तरापंथाला गेले त्याच्यानंतरचं जे गोविंदराव बाबांचं अवतार कार्य आहे ते आपल्याला अधिक जास्त खुलून दिसतं. कारण त्यावेळेस सन्निधानात कोण आहे? आचार्य आणि पूजनीय माईमभट. आणि माईमभट तिथं अनुसरले, तिथं राहिलेले. परंतु गोविंदराव बाबा त्यांना लक्षात आले नाही, कळाले नाही. पण स्वामी श्री चक्रधरांच्या ठिकाणी असलेले स्वामी हे पूजनीय आचार्य आहे त्यांना मात्र गोविंदराव बाबा कळाले. आंबे खायची इच्छा झाली, आंब्याचा सीझनच नाही. माईमभट म्हणतात आता आंब्याचा सीझन नाही, आणायचं कुठून, जायचं कुठं. पण आचार्य म्हणतात ज्या अर्थी गोविंदराव बाबा आंबे खाण्याची इच्छा व्यक्त करतात, वासनाची इच्छा करतात, याचा अर्थ आंबे तर आहेच आहे, परंतु त्या आंबे मालकाची कणव आली आहे. म्हटले शोधा, जा इकडं तुम्ही, जा आम्ही इकडं. आंबे शोधले, सापडले, तो मालक देणार नाही माहिती, चोरून आणले. चोरून आणले. आदेश आचार्यांना भेटला आदेश. ज्या गोविंदराव बाबांच्या ठिकाणी पूजनीय माईमभट अनुसरले, तिथं राहिले, थांबले,
सेवा केली, त्यांना सुद्धा गोविंदप्रभू बाबा कळाले नाही. आपल्याला काय कळणार? 18 पुराण वेद भास्कर शास्त्र जाणते होते, त्या माईम भटांना सुद्धा कळाले नाही, पण आचार्यांना कळाले. का आचार्यांना कळाले? ही देवाची देण, स्वामी श्री चक्रधरांची देण. घडवलं बनवलं होतं आचार्यांना आणि म्हणून त्यांना कळालं होतं. अलौकिक लीळा, अत्यंत त्या लीळा ऐकताना आपण मंत्रमुक्त होऊन जातो. आपण आपल्याला विसरून जातो गोविंदप्रभू बाबांच्या लीळा ऐकताना. कारण त्यांचं ते अलौकिक न बोलता, न तत्वज्ञान सांगता, न काही सांगता. आणि सर्वात मेन म्हणजे ज्याप्रमाणे स्वामी श्री चक्रधरांची प्रवृत्ती मायेला कळते, ते सामर्थ्याचं कार्य. श्री गोविंदप्रभू बाबांची प्रवृत्ती आचार्यांना कळती. हे तर साधे जीव, ते तर सामर्थ्य, इथं तर सामर्थ्य नसताना कळतं म्हटल्यानंतर ते आचार्य देवाच्या किती अटॅचमध्ये. आपल्याला आपलं घरातलं दोन लोकांचं नीट कळत नाही, समजतच नाही. म्हणून एकाचं तोंड इकडं आणि एकाचं तोंड इकडं चाललंय, मात्र चाललंय. बरोबर राहतो, आपण जवळ राहतो, परंतु आपले मन जवळ नाही, आपले दिल जवळ नाही, आपले ते काय हृदय जवळ नाही आहे. मोबाईल घरातल्या घरातच मोबाईलमधूनच मेसेज पाठवतो, गुड मॉर्निंग, जेवणार आहे का? ते फेसबुकवरती बऱ्याच गोष्टी येत राहतात. नवरा बायकोचे भांडण झाले, आता भांडण झाल्यानंतर काय सर्वात मोठं अस्त्र काय म्हणजे कट्टी. ती लहान पोरांचा खेळ आहे, ते हे मोठे करतात. कट्टी म्हटले, बोलायचंच नाही. आता दिवस जातो कसा तरी निघून. आता नवऱ्याला सकाळी 6लाच उठायचंय, कामाला जायचंय. आता बायकोला सांगावं लागेल मला 6लाच जायचं, म्हणजे तू 5लाच उठ, मला डबा दे. आणि आता तर कट्टी सांगायचं कसं काय? त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली, सकाळी 6ला मला कामावर जायचंय, मला डबा पाहिजे. आता याला वाटलं आता आपण चिठ्ठी सांगितलंय, तिला सांगितलं ही काम कर, तर याला वाटतं मीच कट्टी गेलो, ती नाही कट्टी गेली होती ना. ती सकाळी 5ला उठली, चिठ्ठी लिहून ठेवली, मी सकाळी 5ला उठले, तुम्ही उठत असाल तर डबा करून घेऊ. चिठ्ठी लिहून ठेवली. हा 8ला उठला, अरे बापरे मला 6ला उठायचं होतं, जायचं होतं. चिडला, काय करायचं? तर तिथं 2-4 चिठ्ठ्या. 5ला उठले, तुम्ही उठले नाही. 6ला उठले, मी डबा तयार करून ठेवलाय, तुम्ही उठले नाही. कट्टी आहे ना, तुम्ही चिठ्ठीत बोलता, आम्ही चिठ्ठीत बोलणार. कट्टी कुठं घ्यावी, कोणाशी घ्यावी हे ते जर कळालं तर ठीक. कोणाशी कट्टी घ्या, देवाची कट्टी घेऊ नका. देवाची अटॅचमेंट करा. पूजनीय आचार्यांना देवाची एवढी अटॅचमेंट होती का नुसती प्रवृत्ती निर्माण होताच आचार्यांना कळायचं किती अटॅचमेंट, किती जवळ असं. आपण जर जाऊ शकलो ना देवाच्या, आपण पहिले माणसाच्या जवळ जा. आपण माणसांच्या जवळ नाही अजून. ज्यांना आपण आपलं म्हणतो ना त्यांच्या जवळ नाही आपण. कळत नाही आपल्याला. त्यांना तुला कळायला पाहिजे ना, आता काय कळायला पाहिजे, काही कळतच नाही. प्रत्येक गोष्ट सांगावं लागते आपल्याला. जेवण द्या, पाणी द्या, हे करा, ते करा, सारं सांगावं लागतं. न सांगता तुम्ही आठवड्यात 1 दिवस प्रयोग करा घरातले, कोणीच बोलायचं नाही. किती गोंधळ होईल बघा. कोणीच बोलायचं नाही. किती जवळ आहे आपण. याचा प्रयोग जर करायचा असेल ना, आपण तोंडाने बोलतो, परंतु न सांगता जेव्हा कळतं ना, ती अटॅचमेंट असते. आचार्यांची किती अटॅचमेंट होती आणि देवाची किती अटॅचमेंट होती. रुद्रपूर कुठे आहे, डोमेग्राम कुठे आहे. एकाईसा नावाची शांताबाईसाची मुलगी एकाईसा, तिला बोध नाही आहे, परंतु देवाच्या सन्निधानात आहे. आचार्य व्यापार करून आलेले, भूक लागलेली, हिनं भिक्षा मागून आणलेली आहे. देव त्या भिक्षेकडे पाहायचे आणि आचार्यांकडे पाहायचे. देवाला सांगायचं काय होतं की तुझी भिक्षा आहे, दे तू. आचार्य भुकेले, त्यांना दे. तिला कळालं देव आपल्या शिदुरीकडे पाहत आहे, भिक्षेकडे पाहते, तिला कळालं. परंतु आचार्यांना द्यायला लावतात, त्यातून मला काय भेटणार हे मात्र कळालं नाही. ती घेऊन निघाली. देवाला खंती आली, आचार्यांना दिलं नाही आणि गेले, ते कुत्र्यांनीच खावलून घेतली. ती जी भिक्षा होती ना, कुत्र्यांनी ती पळून नेली. त्या भिक्षेनी, त्या शिदुरीनी आचार्यांना दिल्यानंतर तिला प्रेमदान होणार होतं. ती गेली कुठं? कुत्र्याच्या मुखात. म्हणजे लेप लागला, ती कुत्रीच झाली असेल ना नंतर, सिद्धांताने जर घेतलं तर. इथं देवानी खंती पकडली आहे. स्वामी श्री चक्रधर उत्तरापंथला गेले आता, आणि ही एकाईसा आता रुद्रपूरला गेलेली आहे. आणि आता तिला कळायला लागलं की गोविंदप्रभू बाबांच्या ठिकाणी माझं काहीतरी अन्नदान झालं पाहिजे.
आपल्याला वाटतं ना कुठंतरी अन्नदान घेतलं पाहिजे, साधू संतांनी अन्नदान घेतलं की देवानी घेतलं आणि मग मला देव मिळाला, इतकं सोपा सरळ करून टाकला आपण. मग अन्नदान अन्नदान सारे लाईनीला लागेले भरमसाठ. कुठंतरी केव्हा चालूच राहते आपली तळमळ. तिला तसं वाटायचं. आता गोविंदप्रभू बाबांनी स्वामी श्री चक्रधरांची खंती स्वीकारली आणि त्यांनी पण खंती स्वीकारली, ती घ्यायला तयार नाही. हा जो व्यापार आहे ना महादाईसांना सादाईसांना, त्यांना ती वशीला लावते. माझ्या 2 चपात्या गोविंदप्रभू बाबांच्या उपारामध्ये द्या ठेवून म्हटले. आता 2-4 चपात्या त्याच्यामध्ये, याच्या 2 चपात्या ओळखणार का आपण? कसं काय समजणार सांगा बरं? आपण नाही समजणार. गोविंदप्रभू बाबांनी बरोबर त्या 2 चपात्या काढल्या आणि फेकून दिल्या. नाही खायचं म्हटलं. रागावले गोविंदप्रभू बाबा. एका अवताराची खंत त्या अवताराला. घडलेली घटना कुठे? देव गोविंदप्रभू बाबा कुठे? स्वामी श्री चक्रधर उत्तरापंथाकडे गेलेले आणि गोविंदप्रभू बाबांनी मात्र ते लक्षात ठेवलेले. गोविंदप्रभू बाबा लक्षात ठेवतात याचा अर्थ देव लक्षात ठेवतात, हे लक्षात घ्या. आपल्याला तर देव दयाळू माळू कृपाळू काही चालतं, पण देव म्हणतात ईशाळूचे ईशाळू आहे. जर का तुम्ही चुकी केली तुमचं थोबड पण पाहणार नाही सृष्टीच्या शेवटपर्यंत. म्हणजे आम्ही ईशाळूचे ईशाळू, आम्ही दयाळू माळू कृपाळू जरी असलो तरी काय काय आम्ही सहन करणार आणि कोणतं सहन नाही करणार हे जर आपल्याला कळालं तर मग आपण परमेश्वराचे भक्ती व्यवस्थितपणे करू शकतो. अन्यथा सारं भेटूनही काय उपयोग नाही, काहीच भेटून उपयोग नाही. गोविंदप्रभू बाबा बसलेले आहे आणि सर्व भक्त आळूपाळीनं देव त्यांना त्या देवाच्या सन्निधानात सेवेसाठी पाठवत आहे. आणि हे पाठवताना रुद्रपुरावरून जे भक्त येतात जातात त्यांच्याकडे काही देवाणघेवाण पण चालते. ते गोविंदप्रभू बाबा स्वीकारताय, स्वामी श्री चक्रधर पण स्वीकारताय. स्वामी श्री चक्रधरांना उदासीनता निर्माण झाली तर आचार्य काय करताय? गोविंदप्रभू बाबांची दुटी दाखवताय, प्रसन्नता निर्माण करताय. आता परमेश्वर आहे त्या साऱ्या जगाचा अनंत ब्रह्मांडांचा नायक, त्याला गुरु बनवायचं आणि गुरु करून घ्यायचं काही गरज आहे का? परंतु समाज व्यवस्थेला मान जो मोठा करतो ना मग लहान करतो, ती एक परंपरा चालावी म्हणून स्वामी श्री चक्रधरांनी गोविंदप्रभू बाबांना अवतार स्वीकारला. अवतार स्वीकारल्यानंतर मग ज्यावेळेस त्यांनी दिलं मग त्यावेळेस शक्ती आली का? शक्ती आली नाही असं नाही, शक्ती असतेच. स्वामी श्री चक्रधरांनी कुठं अवतार स्वीकारला? भरोच गुजरातमध्ये पतित उठवलं हरिपाळ देवाचं. चक्रपाणी प्रभूंनी देहत्याग केला, कामाख्या निमित्ताने आपली मूर्तीचा त्याग करून, मायापुराचा त्याग करून इथं आले आणि इथं स्वीकारलं. मग ज्या 14 वर्ष भरवच नगरीमध्ये देव राहायचे त्यावेळेस काय देवाकडे शक्ती नव्हती काय? रुद्रपूरला आले नंतर गोविंदप्रभू बाबांकडून शक्ती स्वीकारली मग ते परमेश्वर झाले काय? असं काही नसतं. परमेश्वराकडे सर्व आहे, पण समाज व्यवस्था चालावी. जेव्हा मग स्वामी श्री कृष्ण महाराज संदीपनी ऋषीकडे गेले शिकायला, गोविंदप्रभू बाबा सुद्धा गुरुंकडे गेले शिकायला. परमेश्वराला शिकायची काय गरज आहे? पण तुम्ही सुद्धा जावं, ही पद्धत चालावी, ही परंपरा चालावी. या जीवाचं हित भलं कशात आहे, ही व्यवस्था कशी निर्माण करायची, हे यासाठी परमेश्वर अनंत लीळा करतात. त्या लीळेकडे आपण समजून घेतलं, त्या नजरेने जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल. एकदा असंच साधायचं आहे, महादाईचं आहे. गोविंदप्रभू बाबा बसलेले, बरेच दिवस झालेले, श्रीमूर्तीमध्ये तेल लावलेलं नाही आहे, स्नान घातलेलं नाही आहे. म्हणून त्यांना असं वाटलं की आपण आता गोविंदप्रभू बाबांना आज स्नान घालावं. आपण ठरवलेलं आहे ना आठवड्यातून एकदा स्नान घालून टाकायचं ना. आपण म्हणतो काय म्हणतो स्नानाची आरती? तुला स्नान घाली तो मी श्री चक्रधर राया, आहे की नाही? विशेषाला स्नान घालत असतो. त्या विशेषाला स्नान घालताना आपण ती आरती म्हणतो. पण असं कधी आठवलं आहे का खरंच त्यावेळेचे जे भक्त आहे देवाचं ते स्नान कशा पद्धतीचं असावं आणि त्यांना ते भाग्य कसं लाभलं ते आपल्याला लाभेल काय? आपण याच्यातच खुश आहे. विशेषाला स्नान घालायला लावलं आणि त्यातलं तीर्थ घेतलं का खुश आपण, आपलं सारं धुवून निघालं म्हटलं आपण खुश आहे. आपण स्थानात खुश, साधूंच्या सेवेत खुश, या क्रियेत खुश, त्या क्रियेत खुश. याच्यातून बाहेर पडाल तेव्हा देव भेटेल, त्यावेळेस देव कळेल. चौकटीच्या बाहेर आपण या चौकटीच्या बाहेर पडतच नाही. चौकटीच्या बाहेर जेव्हा जाल तेव्हा आपल्याला कळेल. आणि न विचारतात त्यांनी टाकल्यानंतर देव रागावले, कारण प्रवृत्ती नाही, उठले आणि चालले. आता यांना भीती वाटली, परंतु भीती जरी वाटली तर आदरयुक्त भीती आहे. देव आपलेच दयाळू माळू कृपाळू, प्रवृत्ती नाही. समजलंय महादाईसांना. तिथं दादूस होते, दादूस म्हणे काय करता तुम्ही, नरक जोडताय म्हणे, तुम्ही गप्प बसा नका फाटक्यात परत पाय टाकू.
आपले गाव खेड्यागावातले म्हणतात फाटक्यात पाय टाकणं म्हणजे काय, भांडण चालू आहे अजून नको तेल होतं तुम्ही आणि गप्प बसा तुम्ही, कपड्यात फाटले आणि त्याच्यात पाय टाकून आणखी नका जास्त फाडू म्हणे. महादायसा त्यांच्या पाठीमागं पळत पळत दुडू जाते. आता बघा गोविंदप्रभू बाबांना कोणाला काय द्यायचं आहे. एका ब्राह्मणाच्या ओसरीत गेले, तिकडं मूड पाहून महादायसा म्हणते, देवा थोडं लय दिवस झाले, खूप दिवस झाले, तेल लावू का, कर म्हणे. त्यांची ती भाषा आपल्या मुखी शोभतच नाही, त्यांची वेगळीच भाषा गोविंदप्रभू बाबांची. तिथूनच त्या ब्राह्मणीकडून तेल घेतलं, गरम पाणी ठेवायला लावलं, तिथं देवाला स्नान हे ते सारं. ती प्रवृत्ती कोणीच जाणू शकत नव्हती. ती गोविंदप्रभू बाबांची प्रवृत्ती समजून उमजून सेवा करणं एवढं सोपं नाही आहे आणि देवाला समजून घेणं एवढं सोपं नाही आहे. काही भक्त लोक चालले रुद्रपूरला, तिथं आपली औसादेवी आहे, बोधवंत नाही आहे, वेद आहे, आवड आहे. ते म्हटले मी पण जाते रुद्रपूरला. देव म्हणते तुम्ही जाऊच नका अजिबात. देवानी औसादेवीला रुद्रपूरला गोविंदप्रभू बाबांच्या ठिकाणी पाठवलंच नाही, कारण त्यांचं झेलणं एवढं सोपं नव्हतं. स्वामी श्री चक्रधरांनीच औसांना झेललं, ते एवढं सोपं नव्हतं. वेदवंत होते, आवड होती आणि त्या आवडीमुळं त्यांचं वागणं बी थोडंसं विक्षिप्त होतं, परंतु ते वागणं स्वामी श्री चक्रधरांना आवडत होतं. ते म्हटले हे इतकी आवड आहे की ती ज्ञानाच्या पलीकडे, प्रेमाच्या पलीकडची आवड आहे यांची. ज्यावेळेस बाईसांचं देहावसन झालं, देवाची सेवा करण्याची वेळ आली औसांवरती, त्या देवाला त्या औसांनी लाकडं आणायला लावले. म्हणले चुलीला लाकडच नाही. म्हणले आणू कशी काय करू, मी आणतो म्हणे बाई. तिथं तसं झालं नसतं. तिथं गोविंदप्रभू बाबांनी औसाला 2 मिनटं ठेवलं नसतं. म्हणून गोविंदप्रभू बाबांकडं औसाला देवानी कधीच पाठवलं नाही. परंतु ती आवडीची असल्यामुळं म्हणले नाही जात, ठीक आहे नाही जात, नका पाठवू म्हटले. ती औसा काय म्हणते, स्वामी श्री गोविंदप्रभू बाबांना माझे 500 दंडोत सांगा भक्तांना म्हणले. देव काय म्हणतात, ढोरे राखा हो नाही का म्हटले. ढोरे राखायच्याच लायकीचे म्हणले तुम्ही, तिथं काही जाण नाही म्हणले, तिथं काही न जाण नाही म्हटले. आणि तुम्ही म्हणता दंडोत पाठवा ना. आपण काय करतो, जाळीच्या देवाला कोण चाललं की 20 रुपये माझा दंडोत, माझा विडा ठेवा बरं का, माझा दंडोत सांगा बरं का. देवाला दंडोत, विडे आपण या कोरोनामध्ये तर ऑनलाईन विडे, ऑनलाईन देवपूजा, ऑनलाईन क्रिया, सारं ऑनलाईन चालू होतं. आपण देवाला काय समजलं हेच आपल्याला अजून समजलेलं नाही. देवाला आपण काय समजतोय. देव सर्वज्ञ आहे, देव दयाळू माळू आहे, पण तुम्हाला मी सांगितलं ते ईशाळूची ईशाळू आहे. काय करायचं आणि काय नाही करायचं लक्षात घेतलं पाहिजे. काही तर मोबाईलमधूनच दंडोत करतात. मी सांगितला होता एखादा किस्सा. मी एकदा असं जाळीच्या देवाला गेलो, एक सुटा बुठातला माणूस मस्तपैकी मोबाईलवर बोलत आला आणि म्हणे हां कर दंडोत कर म्हणले. त्या मोबाईल त्यांनी स्थानावरती लावला. म्हणला काय प्रकार आहे. म्हणले का हा काय प्रकार आहे. अहो म्हणे मिसेस घरी आहे ना. हा 500 किलोमीटर आला तरी मिसेसला विसरायला तयार नाही. यदा कदाचित घरी गेलो तर खायला भेटतं का नाही, दंडोत का देव कर बाई तू पहिले. तिने सांगितलं होतं तुम्ही जेव्हा देवाला जाल तेव्हा माझं बी स्थान घडवा मला पण. ऑनलाईन मग स्थान घडवलं. मग मला बी थोडी हुक्की आली. म्हटलं अहो ऑनलाईन स्थान घडवलं ते बरोबर आहे, परंतु तो मोबाईल तुमचा साधा लावलेला होता की व्हिडिओ कॉल होता. नाही व्हिडिओ कॉल होता म्हणे, त्या बाबतीत रिस्क नाही घेत म्हणे. तिचं डायरेक्ट डोकं स्थानावर चिट टेकलं पाहिजे म्हणे. आपण देवाला काय समजतं हे कळत नाही आपल्याला. आपल्याला कुठे जायची गरज नाही आहे. आपल्याजवळ आपल्या पाठीच देव आहे. तो समजला पाहिजे, तो जाणवला पाहिजे, तो प्रचितीला आला पाहिजे. देव नाथवांना काय म्हणतात, आम्ही कुठं जाणार आहे का, आम्ही तुमच्याच पाठी. पाठ आपल्याला दिसते काय, नाही दिसत. तसं देव आपल्याला दिसत नाही का, तर आपली तेवढी योग्यता नाही. पण तेवढं जर वळून बघितलं तर दिसेल बी देव आपल्याला. आपली मान वळवायची आपली प्रॅक्टिस करा दररोज. किती वळती बघा. देव आपल्या पाठी आहे. ती प्रचिती आपल्याला येत असते. त्याच विचारावर, त्याच भक्तीवर, त्याच आत्मविश्वासावरती आपण भक्ती पण करत असतो. त्याच्यावर गोविंदप्रभू बाबांचं जे अलौकिक अवतार कार्य आहे
हे समजून घेणं आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आहे अत्यंत. आणि त्याच वेळेस औसांच्याच बाबतीत संदर्भात देवानी बरेच सूत्र पण सांगितले. ते तिचे सकाळी ते तिचे प्रवृत्ती म्हटले. कारण महादैसानी न विचारता तुम्हाला सांगितलं, सेवा करायला सुरुवात केली, अजिबात नाही. देवाला सारं कळतंय, त्यामुळं ते करून घेणं एवढं सोपं नाही. ऐसिया जीवा प्रभूची सेवा, नेहमी ईश्वरीची प्रवृत्ती ते कैसी म्हटले. आबाईसांना देव सांगताय तेवढं सोपं नाही म्हटले. तुम्हाला वाटतंय तिकडं जावं, सेवा करावी, परंतु त्यांची प्रवृत्ती कुणी जाणू शकत नाही म्हटले. परमेश्वरांनी वर दिला, स्वामी श्री चक्रधरांनी ज्या ज्या भक्तांना वर दिला तेच भक्त गोविंदप्रभू बाबांची सेवा करू शकले. श्रीप्रभूपासून कैवल्यदान. आता आचार्य जे आहे, आचार्यांना देवानी सांगितलं की आता आमचा उत्तरापंथी जाण्याची प्रवृत्ती, आणि मग आता आम्हाला कोणाकडे निरवलं, कोणाच्या माथी. स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलं तुम्हाला गोविंदप्रभू बाबांच्या. आता गोविंदप्रभू बाबांच्या संदर्भात आचार्यांनी ऐकलेलं होतं आणि 6 महिने अनुभवलेलं पण होतं. आचार्य 6 महिने गोविंदप्रभू बाबांच्या सन्निधानात होते, यांनी देवानीच पाठवल्यामुळं, आणि म्हणून तिथंच त्यांचा कर्मनाश देवानी करून घेतला होता. अनुभवलेलं होतं. तर म्हटले हे सांगताय आता आम्ही नसताना गोविंदप्रभू बाबांच्या सन्निधान जा, आणि आम्हाला तर पाहिजे कैवल्यदान. आणि मग ते कैवल्यदान देऊ शकतात की नाही, कारण तर मी ऐकलं, मी अनुभवलं तर वेगळं आहे. मग देवानी स्टेटमेंट दिलेलं आहे. देवानी ब्रह्मवाणी सांगितली आहे की म्हटले अहो गोविंदप्रभू बाबांकडून सुद्धा कैवल्यदान होईल. याचा अर्थ काय, आवरदृश्य परदृश्य हे फक्त आपल्याला समजण्यासाठी आहे, हे आपल्याला लक्षात येण्यासाठी आहे. जर याचा कधीच नुसतं सांगितलं असतं तर आपल्या लक्षात आलं नसतं आवरदृश्य अवतार काय, परदृश्य अवतार काय, उभयदृश्य अवतार काय. आत्ताच किरणदादांनी सांगितलं तो दृष्टांत आंतुलाचा, बाहेरीलाचा, उंबरियाचा, हे आपल्याला कळालं नसतं. गोविंदप्रभू बाबांच्या बाबतीत स्वामी श्री चक्रधर सांगितलं ते निर्गुण ब्रह्म. निर्गुण ब्रह्म म्हणजे काय, निर्गुण ब्रह्म. देव तर सांगतात निर्गुण ब्रह्म म्हणजे अव्यक्त स्वरूप, अव्यक्ती व्यापार नाही. आणि गोविंदप्रभू बाबा म्हणतात निर्गुण ब्रह्म. काय प्रकार आहे निर्गुण ब्रह्म म्हणजे काय, हे असं असतं, न करताय सर्व काही करतं, न करताय सर्व काही करून घेतं. हे आपल्याला कळायला. एखादी वस्तू आपल्याला घ्यायची आहे, एखाद्याने वर्णन केलं, गुणात्मक, किंमत सर्व सांगितलं, पण आपण काय म्हणतो ती वस्तू पाहून घेऊ. आपण पाहिल्यानंतर मग आपण ठरवू घ्यायची का नाही, ती योग्य आहे की नाही. तसं आपल्याला समजण्यासाठी स्वामी श्री चक्रधरांनी या लीळा करून आपल्याला काय परमेश्वर कसे अवतार घेतात, कारण त्या पद्धतीने अवतार घेतात हे सांगतात. म्हणून श्रीप्रभूपासून सुद्धा कैवल्यदान आहे म्हटलं. असं काही समजू नका, मनात काही शंका आणू नका. आणि म्हणून हे स्टेटमेंट हा आत्मविश्वासी ब्रह्मवाणी स्वामी श्री चक्रधरांनी आचार्यांना दिल्यामुळं आचार्यांनी तेवढ्याच आत्मीयतेने गोविंदप्रभू बाबांची सेवा केली. कुठंही कसूर केली नाही, कुठंही थांबले नाही, त्यांच्या सन्निधानात राहिले. त्यांच्या सन्निधानात राहूनच या चरित्राचं लिखाण केलं आचार्यांच्या प्रेरणेने. पूजनीय माईम भटांनी रुद्रपूरला तुम्ही गेले असतील, त्या रुद्रपूरला वाजेश्वरी जे स्थान आहे, राजमठ जे स्थान आहे, कितीतरी असे स्थान आहे, कितीतरी लीळा आहे. तिथं नुसते जाऊन डोकं टेकून येऊ नका. जायचं तर 2 दिवस जा, 3 दिवस जा. सारे स्थानावरती डोकं नाही टेकावत आले तरी चालल, परंतु राजमठामध्ये बसून तिथल्या साऱ्या लीळा आठवा, देव भेटेल. तुला मागच्या वेळेस बोललो होतो ना, आपण स्मरण करतो, चिंतन करतो, पण देवाला आठवत नाही. आठवा देवाला तिथं बसून. त्या अनंत ज्या लीळा आपल्या हृदयात जर आल्या ना, आपल्या हृदयात जर सत्व उतरले ना, ते गोविंदप्रभू बाबा आजही तिथं वास करताना तुम्हाला प्रचितीला येऊ शकतं. परंतु तेवढी अटॅचमेंट आपली, आत्मिक जवळीक आपली साधली पाहिजे. आपण साधत नाही. तुम्हाला सांगितलं ना, प्रयोग करून बघा. एक दिवस आपण न बोलता घरात राहू शकत नाही. न बोलता सारं समजलं ना, समजायचं का आपण खूप जवळ आलो, पण आपण जवळ नाही. आपण कोणाच्याच जवळ नाही, आपण आपल्या जवळ नाही आहे. तेव्हा देवाच्या कुठं जवळ राहणार. त्याच्यामुळे गोविंदप्रभू बाबांच्या उदासीन वस्तू देतेत, काही कार्य हेतू असे म्हटले. औसालाच सांगताना सांगितलं, अहो म्हटले तुम्ही जाऊ नका, ते दिसतात उदासीन. कार्य घ्यायचं, करून घ्यायचं, कोणाकडून करून घ्यायचं, किती करायचं, कसं करायचं तेच जाणू. आम्ही सुद्धा नेणे जे आम्ही सुद्धा जाणू शकत नाही म्हटले. आता देवाला काय जाणणं व्यतिरिक्त आहे का, तर ती प्रवृत्ती. त्याच्यामुळे ती उदासीन वस्तू आहे म्हटले. विधेय पुरुष आहे ते. तुम्हा असावे तिथं अधिकारच नाही म्हटले. तुम्ही तिथं असू शकत नाही, राहू शकत नाही. ज्या गोविंदप्रभू बाबांच्या सन्निधानात पूजनीय माईंभट थांबले, राहिले, तिथं अनुसरले, सेवा केली,
भिक्षा मागितली, त्याग केला एवढा मोठा, त्यांची पूजा अवसर करावा अशी पूजनीय माईम भटांची इच्छा झाली. आचार्य होते त्यावेळेस देव नव्हते, स्वामी श्री चक्रधर उत्तरपंथाकडे गेले होते आणि म्हणून गोविंदप्रभू बाबांची आपण चांगल्या वस्त्रांनी पूजा करावी म्हणून माईम भटांनी अत्यंत उंची वस्त्र घेऊन आले. कारण श्रीमंत ब्राह्मण व्यापार त्यावेळेससुद्धा करायचे, धर्मसेवेसाठी उंची वस्त्र घेऊन आले. गोविंदप्रभू बाबांना दिलं आणि मनात सहजच शंका आली का असं एवढं उंची वस्त्र तेव्हाला मीच देऊ शकतो, दुसरं कोण देईल. सहजच शंका आली. सांगितलं नाही, पुटपटलेलं नाही, बोललेले नाही आहे, कानोसा झालेलं नाही आहे. मग पूजनीय माईम भट कोणाला तरी बोलले आणि पूजनीय माईम भटांना त्यांनी सांगितलं, त्यांनी गोविंदप्रभू बाबांच्या कानात सांगितलं. असं नाही काही झालेलं आहे. लगेच गोविंदप्रभू बाबांनी यांची प्रवृत्ती ओळखली, मानसिकता ओळखली. तो कपडा आहे ना गटारात टाकला, तुडवला आणि गेले निघून तडतड तडतड. आता मात्र माईम भट घाबरले, काय झालं काय, मी करायला गेलो काय. आचार्य मात्र घाबरले नाही. आचार्य म्हणते तुमच्या मनात काय आलं होतं काय, म्हणजे असं आलं. अहो कुठं ते स्वामी श्री चक्रधर, कुठं ते परमेश्वर अवतार गोविंदप्रभू बाबा अनंत ब्रह्मांडांचे नायक, कुठं तुमचा कपडा. हे सामर्थ्य कशाचं आहे, हे प्रपंचाचं आहे. त्या ज्यांनी सारा प्रपंच उभा केला, ज्यांनी सारा प्रपंच तयार केला, त्या प्रपंचात आपल्याला आणलं, त्या प्रपंचातून आपण परमेश्वर प्राप्तीच्या स्वप्न पाहतो, त्या प्रपंचातूनच आपण परमेश्वराला मिळवण्याचा प्रयत्न करतोय. तो कुठला तो प्रपंच म्हटले, कुठला कपडा. माईम भटांना चूक उमगली, आता काय करायचं. आचार्य म्हणतात आता काही करू नका, जा माफी मागा, देव दयाळू माळू कृपाळू आहे. आणि विशेष प्रसन्नता गोविंदप्रभू बाबांची पूजनीय माईम भटांवर होती. त्यांचा त्याग त्या पद्धतीचा असल्यामुळं, त्यांची सेवा त्या पद्धतीची असल्यामुळं पूजनीय माईम भट तिथं गेले, माफी मागितली आणि मग प्रसन्न होऊन परत गोविंदप्रभू बाबा आले आणि ती कपडा स्वीकारताय. आपण काय करतोय, हे प्रापंचिक पदार्थातून तर देव मिळवण्याचा प्रयत्न करतोय. कपडा, दुटी, अन्नदानातून पदार्थ, बाकीचे फळं, हे प्रपंचाचे. ज्या देवाने तयार केलं त्याला आपण द्यायला निघालोय आणि जे द्यायला निघालो ते त्या देवानेच दिलेलं. इकॉनॉमिक म्हणजे पैसा देवाने दिला ना, देवाने दिलेल्या पैशातून देवासाठी फळं विकत घेतो आणि देवाला देऊन देव मिळवण्याचा प्रयत्न करतो. मग आपण कोण आहे, आपली बुद्धी कशी आहे हे सहजच विचार करा. देव तर म्हणतात एक जन्म द्या, एक जन्म देणं एवढं सोपं आहे का, वेळ आहे का कोणाला. परंतु देवाने एक जन्म देणं खूप सोपं सांगितलं. अहेतुक क्रिया, अहेतुक सेवा, त्याला जन्म देणं म्हटलं, म्हणजे बाकी खूप काही नाही आहे म्हटलं. दासीचा दृष्टांत देवाने सांगितला आहे की जी दासी असते, एखादी बाई असते राजाच्या ठिकाणी किंवा मोठ्या माणसाच्या ठिकाणी, एखादी बाई कामाला असते. ती जी बाई आहे ना त्या घराला परक समजत नाही. आपलं घर आहे, एक कर्तव्य, माझी ड्युटी आहे, मला 2 पैसे भेटतात, पगार भेटतात, हा उद्देश तिचा नसतो. ती दिवस रात्र ती सेवा करत असते. ती मालकीनसुद्धा तिला परक समजत नाही. स्वतःच्या ताटात जवळ बसवते आणि आपल्या ताटातून तिला खाऊ घालते. तसं परमेश्वर म्हणतात दासी जशा पद्धतीनं कर्तव्यातून सेवा करते, तसं धर्मसेवा ही आपल्या कर्तव्यातून निरपेक्ष अहेतुक जर केली तर तो परमेश्वर आपल्याला आपल्या जवळ बसवेल. आपल्याला आपल्या देवाच्या जवळ बसायचं नाही आहे, आपल्याला देवाकडून सारं घ्यायचं आहे म्हणून आपल्या अडचणी आहे. नाही तर देव मिळवणं काही खूप अवघड विषय नाही आहे. देव प्राप्त करणं खूप अवघड विषय नाही आहे. पण देवाने सांगितलेलं तत्त्वज्ञान हे जर योग्य पद्धतीनं, अचूक पद्धतीनं समजून घेतलं, जाणून घेतलं आणि त्यावरती चालण्याची सातत्यपूर्ण इच्छा ठेवली, परमेश्वर प्राप्तीचे स्वप्न आपण ठेवले, ती महत्त्वाकांक्षा ठेवली, तर देव मिळेल. आपल्या महत्त्वाकांक्षा सांसारिक आहे, आपल्या महत्त्वाकांक्षा भौतिक जगाच्या आहे, दृष्टपर आहे, ते आता आपल्याला देवकृपेने भेटतात. परंतु ज्यावेळेस ह्या महत्त्वाकांक्षा बदलतील, अपेक्षा बदलतील, त्यावेळेस देव पण भेटेल. म्हणून स्वामी श्री चक्रधरांनी दाखवलेले गोविंदप्रभू बाबा, सांगितलेले गोविंदप्रभू बाबा जर आपण अनुभवले तर मात्र त्यात काहीतरी वेगळंच आनंद, एक वेगळंच सत्व, एक वेगळंच हृदयात उतरतं आपलं. कारण आपल्याला गोविंदप्रभू बाबा सांगितले कोणी? स्वामी श्री चक्रधरांनी. दाखवले कोणी? स्वामी श्री चक्रधरांनी. म्हणून गोविंदप्रभू बाबांना आपण परमेश्वर म्हणून अवतर
मानतो, स्वीकारतो आणि स्मरण चिंतन करतो. परंतु त्या पद्धतीनं देवाने आपल्याकडून गोविंदप्रभू बाबांच्या अनुषंगाने अपेक्षा केलेल्या त्या अपेक्षेत आपण उतरतोय का नाही हे बघितलं पाहिजे. गोविंदप्रभू बाबांच्या लीळा खूप आहे. चिंतन केलं तर किती वेळ लागेल. कितीतरी लीळा आहे आणि अलौकिक लीळा आहे. ज्याची कणव आहे त्या ठिकाणी जाणार, पदार्थाला हात लावणार, चालणार. तुमच्या मनात विकल्प आला का तुम्ही देवाजवळ जात नाही. तिथल्या साऱ्या ज्या गवळणी असतात ना, गवळी दूध विकणाऱ्या बाया, त्या साऱ्या बाजारात जायच्या दूध घेऊन. कोणी तूप घेऊन, कोणी लोणी घेऊन, कोणी ताक घेऊन, कोणी दही घेऊन. आता ज्यांना प्रचिती आली, अनुभव आली, गोविंदप्रभू बाबांवरती निष्ठा आहे, ते पहिले गोविंदप्रभू बाबांकडे जायचे आणि म्हटले हात लावा म्हणायचे. ते बी असे चाटायचे. तिचं पटकन विकल्या जायचं आणि पैसे भेटायचे. पण जिच्या मनात विकल्प आला तर गोविंदप्रभू बाबांनी जर उष्ट केलं तर कोण विकत घेईल. उष्ट कोणी घेतं का म्हटले. तिचं दिवसभर विकल्या जाणार नाही, तिला कोणी विचारणार नाही. मग तिला कोणीतरी शहाणी सांगेल, येडेपणा करू नको, जाय, अजूनही वेळ गेली नाही, गोविंदप्रभू बाबांकडे जाय, विनंती कर, त्यांचा स्पर्श कर, पाय पटकन तुझं विकलं जाईल. तसं आपल्यालाही गोविंदप्रभू बाबांच्या बाबतीत असो, स्वामी श्रीचक्रांच्या बाबतीत असो, परमेश्वराच्या बाबतीत असो, जर मनात का विकल्प आला की मात्र आपलं जीवन, आपलं हे जे नश्वर देह कोणीच विकत घेणार नाही, आपलं तर असंच जाणार आहे, असंच जातं आहे, असंच जाणार आहे. देवाला जेव्हा जाऊ ना, देवाला जवळ करू ना, तेव्हा आपलं जीवन महत्त्वाचं. आपण तर पळतोय, इकडं पळतोय, तिकडं पळतोय, तिकडं पळतोय. दायंबा देवाला विचारत होते एकदा, म्हणजे सारे लोक पळताय, कोण कुठं पळतोय, कोण पुढं पळतोय. म्हणे का बरं पळताय. म्हणजे माझ्याजवळ नाही म्हणून पळताय. देवाच्या जवळ गेलो का आपलं पळणं थांबतं. आपली स्वस्थ चित्तता निर्माण होती, एकाग्रता निर्माण होते, समाधान निर्माण होतं. तोची व्हावा, तोची भेटावा हे वाटतं. बघा, वैतागातून जेव्हा आपण गाठी घेतो, स्मरण करायला लागतो ना, मग आपल्याला बरं वाटतं. पहाटे उठून देवाला आठवा, बरं वाटेल तुम्हाला. दिवसभराचा थकवा निघून जाईल, पण तो देव आवडला तर थकवा निघून जाईल. नाहीतर आपल्याला गाठ्या करताना नाही झोपा येते, गप्पा मारल्याशिवाय गाठ्या होती नाही, टी व्ही पाहिल्याशिवाय गाठ्या होती नाही, नाता नातीला सांभाळल्याशिवाय गाठ्या होत नाही. इकडून एक धापटा, तिकडून एक धापटा, गाठी चालू. जोरात ओढी ती गाठ्या. किती गाठ्या करते दररोज? 15 गाठ्या. किती गाठ्या करतो? 10 गाठ्या. हे काय बाबा इथं चिन्हच करून ठेवले, काय उपयोगाचं नाही. थोडं करा, व्यवस्थित करा, समजून उमजून करा. परमेश्वर काय, परमेश्वराने काय अपेक्षा केलेली आहे ते आपल्या जीवनामध्ये उतरावा. परमेश्वर आपल्या जवळच आहे, कुठं लांब नाही आहे. परंतु तो जवळ असण्याची जाणीव आपल्याला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो देव आपल्याला जवळ आहे लक्षात पण येणार नाही. ती जाणीव कशाने होईल? परमेश्वराने केलेल्या अपेक्षा आपण आपल्या जीवनामध्ये उतरवल्या, आपण बदल करून घेतला तरच ते होऊ शकतं. सर्वांना गोविंदप्रभू बाबांच्या अवताराच्या दिनानिमित्ताने मी परत पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देईल. आणि गोविंदप्रभू बाबा तुम्हाला कळावेत, गोविंदप्रभू बाबा तुम्हाला भेटावेत, प्रचितीला यावेत, समजावेत, ही प्रभूचरणी मी प्रार्थना पण करेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो. झाला का वेळ? का जास्त झालं?